वकिलांची आपण मत देणं की डॉल्बीमुळे कायदा त्रास होतो आणि बेकायदेशीर डॉल्बी लावल्यानं जे कायद्यात का उल्लंघन केले आपल्याला काय शिक्षा होतं का होतं या संदर्भात आपण त्या वकील लोकांशी आपण चर्चा करणार आहोत। ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर राणी जी सजग सोलापूर समिती अध्यक्ष सोलापूरचे 4 हुतात्मे, समन्वयक सोलापूरची सर्व जनता, एक स्लोगन घेऊन आपण पुढे आलाय हे अगदी उत्तमच आहे। खरं म्हणलं तर डॉल्बी मुक्त शहर हे फार पूर्वीपासून व्हायला पाहिजे होतं, पण आत्ता सध्या आपण जी काय सोलापूरचे 4 हुतात्मे समिती अध्यक्ष ह्या प्रकारे घेऊन आपण जे पुढं आला एक निश्चितच उत्तम आणि स्तुत्य कार्यक्रम आहे। खरं म्हणलं तर डॉल्बीसाठी वयस्कर, इव्हन लहान मुले, तरुण जे आजारी आहेत, नंतर निश्चितच एक धोकादायक असा प्रकार आहे। समाजासाठी एक कुठलीही गणपती मंडळ असो किंवा कुठलंही असो एक विधायकाचं कार्य झालं पाहिजे। विधायक करण्यासाठी प्रत्येक मंडळांनी एक चांगलं पाऊल उचललं पाहिजे आणि आतापर्यंत डॉल्बीवर होणारा जो खर्च आहे तो खर्च सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात यावा, एक चांगले विधायक कार्य व्हावे आणि समाजासाठी एक चांगला पायंडा घालून द्यावा। हल्लीच्या काळात लेझिम म्हणा किंवा डोल पथक म्हणा, पारंपरिक जे वाद्य आहेत त्या वाद्याचा वापर करण्यात यावा आणि लोकांसाठी जो को डॉल्बीवर अनावश्यक खर्च आहे तो खर्च वाचवून अन्नदान किंवा गोरगरिबांना जे काही शैक्षणिक मदत, मुलांना शैक्षणिक मदतीसाठी त्याचा निश्चित वापर व्हावा, जेणेकरून पुढील पिढी ही डॉल्बीमुक्त पिढी असून निश्चितच पुढील शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमासाठी निश्चितच उपयोग होईल। आम्ही सोलापूरच्या बार असोसिएशनतर्फे बार असोसिएशन तसेच सर्व सदस्य, सर्व वकील मंडळी निश्चितच या चांगल्या उपक्रमाला आम्ही मदत करू, आमचा निश्चितच पाठिंबा राहील। मी ॲडव्होकेट फिरोज अजमुद्दीन शेख, सोलापूर बार असोसिएशनचा सदस्य असून माझं सोलापूर डॉल्बी मुक्तसाठी संपूर्ण पाठिंबा आहे। कारण की त्याचा आवाज जर आपण पाहिला सोलापूरमध्ये इतका होतो की आपले जे काही समोरचे हॉस्पिटल जे आहेत त्यांना त्रास होणे, लहान मुलांना त्रास होणे किंवा जे वयोवृद्ध आहेत त्यांना त्रास होणे, परत अशा प्रकारचे भरपूर काही जे आहे ना परिणामकारक म्हणजे जे काही उपाययोजना जे त्यांनी केलेल्या नाहीत। माझं डॉल्बी मुक्त सोलापूरसाठी सर्व मंडळांना विनंती आहे की तुम्ही देखील त्याला पाठिंबा द्यावं। जे काही शासनाने नियम व अटी जे काही लादलेले आहेत त्या अटींचं तुम्ही सगळं पालन करावं, अशा प्रकारे मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो। अशा प्रकारे आपण सगळेजण मिळून जे आहे ना डॉल्बी मुक्त सोलापूर बनवूया आणि जे काही डॉल्बी मुक्तसाठी संघटना जे काही कार्यरत आहेत त्यांना तुम्ही सहकार्य करावे, माझी एवढीच विनंती। नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष महादेव मामाणी, सोलापूर येथील रहिवासी असून सोलापुरात आता एका सामाजिक संघटनेनं डॉल्बी मुक्त हा अभियान राबवलेला आहे। खरंच आपल्याला डॉल्बी मुक्त सोलापूर करायचं आहे या उद्देशाने सर्व समाजातील वरिष्ठ, समाजातील सर्व श्रेष्ठ असलेले सगळे सभासद म्हणजे राहणारे व्यक्ती या सगळ्यांनी एक प्रकारचा विचार करून आपल्या सोलापूरला डॉल्बी मुक्त करावे। डॉल्बी मुक्त म्हणजे असं नाही की डॉल्बीवर संपूर्ण बंदीच आणली, कोणतेही दुसरे वाद्य किंवा कोणतेही सामाजिक काम करू नये असं कुठं म्हणलेलं नाही। सांस्कृतिक कार्यक्रम करा, तुम्ही लेझिम विविध उपक्रम राबवा। डॉल्बीवर जो होणारा खर्च आहे, जो अमाप खर्च आहे, तोच खर्च तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेला शिक्षणासाठी, आपल्या समाजातील काही गरीब होतकरू विद्यार्थी असतात त्यांची शैक्षणिक किंवा त्यांची जबाबदारी तुम्ही उचला, अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही चालू करा, जेणेकरून समाजाला त्याचा हेवा वाटावा लागेल। आणि विशेष करून लहान मुलांना, वृद्धांना व
ज्यांचं वय जवळजवळ 60-65च्या अंतरावर आहे अशांना डॉल्बीचा खूप त्रास होतो. शासनाने ठरवून दिलेले नियम कोणीही पाळत नाही. आता समाजातील काही पोरं असतात ते म्हणतात की केस तर केस लावू बेस. पण विद्यार्थ्यांनो किंवा मित्रांनो, हा फार दुष्परिणाम आहे. याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे आणि समाजात चाललेला हा जो उपक्रम आहे त्याला सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पाठिंबा द्यावा व सोलापूर हा डॉल्बी मुक्त व्हावा व डॉल्बी मुक्त होण्यासाठी मी व माझे सर्व मित्र परिवार हे या पाठिंबा देत आहे. मी ॲडव्होकेट अभिषेक रवींद्र गायकवाड, सोलापूर शहराचा बार असोसिएशनचा सदस्य असून मी शहर मध्ये राहतो. तर माझं सांगणं असंच आहे की सोलापूर शहराच्या सर्व धर्मीय समाज बांधवांना आणि मंडळांना की मित्रांनो, आपल्या सोलापूरची ओळख जी आहे ती खरं तर खूप जुनी आहे. आपल्या सोलापूरचा इतिहास सांगायचं झालं तर आजचा दिवस आणि हा व्हिडिओ सुद्धा पुरणार आहे. कारण देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर सोलापूर शहराने स्वातंत्र्य मिळवलेलं हे क्रांतीवीरांचं शहीदांचं शहर आहे. आणि अशा शहरामध्ये आता सध्या काही संस्थांकडून डॉल्बी मुक्त सोलापूर ही योजना राबवली जात आहे. तर त्याला आपण विचार करून आणि एक सकारात्मक विचार करून पुढच्या भविष्यातला विचार करून आपल्या सोलापूरची जी ओळख होती, शहीदांची ओळख म्हणा, हुतात्म्यांची ओळख, शेंगा चटणी आली, तुमचं चादर आलं आणि बहुतेक खूप खाद्य संस्कृती असलेलं आपलं शहर आहे. तर हे कुठेतरी आता ह्याचं नाव फक्त डॉल्बी डीजे या गोष्टीकडे आपण वळत चालवलं आहे. मला जास्त न बोलता मी फक्त एवढंच बोलेल आपल्या सर्व समाज बांधवांना, माझ्या सर्व मावळ्यांना की आपण नाचणारे नाही तर वाचणारे मावळे आपण झाले पाहिजे. आणि कोणी आपल्या देशामध्ये इतके महान थोर मोठे महामानव होऊन गेलेले आहेत, त्यामध्ये सगळे झाले. तर त्या सगळ्यांचा संदेश जो होता तो संदेश आपण जपला पाहिजे, ना की तिथे जाऊन आपण नाचणं गाणं ह्या गोष्टी आहेत ठीक आहेत, बऱ्यापैकी आहेत, पण कुठेतरी त्याचा परिणाम दुष्परिणाम हा लहान मुलांवर होतो का, वयोवृद्धांवर होतो का, याचं कुठेतरी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि मी जास्त काय ना बोलता एवढंच बोलेन की आपण सर्वांनी मिळून हा जे संस्थेमार्फत जे डॉल्बी मुक्त सोलापूर शहरांचं जे चालू आहे तिथं आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य होऊन सहभागी होऊन सर्वांनी त्याचा सहकार्य करावं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट राजू. सोलापूर शहर हा बहुभाषिकांचं शहर आहे. इथं सोलापूरमध्ये विविध महात्म्यांच्या जयंती, रथयात्रा, गोकुळाष्टमी आणि लग्नात डीजे आणि नाच गाण्याचे सर्व कार्यक्रम अगदी उत्साहाने असतात. परंतु हे साजरी करण्यासाठी आमचा काही विरोध नाही. परंतु हे साजरी करत असताना पारंपरिक वाद्याचा वापर व्हावा जेणेकरून लोकांना त्रास होतो. या पाश्चात्य संस्कृतीचा डीजे आणि डॉल्बीची जी पद्धत अलीकडे काळात जे सुरू झालेलं आहे त्यामुळे जे आजारी व्यक्तींना आणि वयस्कर व्यक्तींना आणि गरोदर असलेल्या महिलांना याचा आतोनात त्रास होतो. या डॉल्बी आणि डीजेच्या आवाजामुळे प्रत्येकांचे कान बधीर झालेले आहेत, कित्येकांचे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली आहे आणि वयस्कर लोकांचे कित्येकांना हार्ट अटॅक आणि इतर आजार झालेला आहे. यामुळे हे डॉल्बी बंद होणं सध्या काळाची गरज आहे. मी अनेक कामानिमित्त पोलीस स्टेशनला वगैरे जात असतो, परंतु त्यावेळी मी पाहिलं अलीकडे 2 दिवसाखाली मी एका पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथं त्या भागात एक डीजे लावून जे लग्नाचं कार्य चालू होतं. तर PI साहेबांनी सांगितलं एका कॉन्स्टेबल जाऊन इंटिमेशन देऊ नये. म्हणजे एकंदरीत असं दिसून येतो की निरुत्साही आहे पोलिसांनी यांच्यावर कारवाई करण्यासाठी. आणि आम जनता नागरिक ज्यावेळी त्यांना जाऊन सांगितलं जातं त्यामुळे आवाज कमी करा किंवा डिसेबलमध्ये ठेवा, त्यावेळी कित्येक वेळा तक्रारी झालेत, मारहाण झालेले आहेत, केसेस झालेले आहेत. त्यामुळं माझं अशी विनंती आहे
की पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना की आपण जातीने लक्ष घालावं आणि आता 27 तारखेला उभारणारे गणपती घटक स्थापना आहे ते 11 दिवस चालतो. कंटिन्यू 11 दिवस गल्ली बोळात डीजे वाजवलं जातं आणि तेथील त्या भागातील वयस्कर आणि महिला, गरोदर महिला, लहान मुलं, नवजात शिशु यांना त्रास होतो. याचा विचार होऊन अधीक्षकांनी आणि पोलीस आयुक्तांनी याचा ताबडतोब एक अध्यादेश काढावा आणि त्यांच्यावर कारवाई करून डीजेचे जे साहित्य आहेत ते जप्त करावं आणि प्रत्येक मंडळांचा मीटिंग घेऊन सभा घेऊन त्यांना बोलून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन अधीक्षक साहेब आणि आयुक्त साहेबांनी की सर्व मंडळांना एक सांगावे की पारंपरिक वाद्यातून आपण मिरवणूक काढावं आणि साजरी करावं. ही विनंती आहे की अधीक्षक साहेब आणि आयुक्त साहेबांनी तात्काळ ह्याची दखल घ्यावी. सोलापूर शहर हे कायम मिरवणुकींचं शहर म्हणून ओळखलं जाते महाराष्ट्रामध्ये. वर्षभरात शेकडोंपेक्षा जास्त मिरवणुका होतात आणि या मिरवणुकामध्ये जो डीजे किंवा डॉल्बीचा जो अतिरेक होतोय त्यामुळं आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. शहरातील या उत्सवप्रिय शहराला शिस्तीचं वळण देण्यासाठी जी मोहीम राबवण्यात आलेली आहे या मोहिमेला सर्व सोलापूरकरांनी उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा. पारंपरिक वाद्याच्या गजरात या मिरवणुका पार पाडण्यास सर्व सोलापूरकर सहभागी होतील, परंतु डॉल्बीमुळं बऱ्याच जणांना इच्छा असूनही त्या मिरवणुकामध्ये सहभागी व्हायची इच्छा होत नाही. त्यामुळं त्या अतिरेकी आवाजाचा जो त्रास होतोय त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा आणि तात्काळ त्या डॉल्बीवर बंदी घालण्यात यावी.